पूर्व पश्चिम नाही आता यावर्षी दक्षिण उत्तर आहे. हां जरा थोडंसं आपण बदल केला ना. नाही उत्तरेकडे बीडच्या इतिहासामध्ये प्रथमच भारतीय जनता पार्टीची सत्ता या नगरपालिकेवर येत आहे आणि उद्याच्या माननीय नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी बीड शहरातील आणि संपूर्ण जिल्ह्यातील 6 नगरपालिकेच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ या ठिकाणी येत आहेत. एकदा देवाभाऊ आल्यानंतर ही जादूची कांडी फिरणार आहे आणि 6 नगरपालिकेवर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा या ठिकाणी फडकणार आहे. सबका साथ सबका विकास आणि प्रथम राष्ट्र नंतर पक्ष शेवट मी या विचारधारेवर चालणाऱ्या या भारतीय जनता पार्टीचा हा पक्ष लोकांच्यासाठी लोककल्याणकारी योजना घेऊन येणारा पक्ष आहे. या ठिकाणी आपण पाहिलं असेल अनेक योजना या ठिकाणी या सरकारने गोरगरीब आणि सर्वसामान्यांसाठी आणलेल्या आहेत. जसं की उज्ज्वला गॅस असेल, महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल, लाडकी बहीण असेल, अंत्योदय योजना असेल, अशा अनेक योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी समाजाला मदत होत आहे. मी या शहराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये माझी पत्नी सौ संगीता अशोक लोढा या ठिकाणी निवडणूक लढवत आहे आणि अतिशय चांगला या ठिकाणी आम्हाला भरभरून असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतोय आणि सर्वसामान्य लोकांची भावना आहे की भारतीय जनता पार्टीलाच या ठिकाणी मतदान करायचे. कारण हे नेतृत्व आमच्या माननीय लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही बीड जिल्ह्याची 6 नगरपालिकेची निवडणूक होत असताना ताईवर जो विश्वास आहे, कारण ताई जे बोलतात ते करून दाखवतात आणि या बीडचा चेहरामोहरा बदलण्यासाठी अनेक प्रश्न बीड शहराचे आहेत. त्यात विशेषतः कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम आणि पिण्याचं शुद्ध पाणी, रस्ते, लाईट हे तर प्रश्न आहेतच, परंतु हे 2 मुख्य प्रश्न घेऊन या ठिकाणी आम्ही लोकांसमोर जाणार आहोत आणि याची सोडवणूक या ठिकाणी ताईच्या माध्यमातून करणार आहोत. आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड. या ठिकाणी तार, खिळे, सिमेंट, लोखंड, सल्ला, केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील. संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड. याच परिसरात 4 मोठे हॉल आणि 4 गाडे किरायाने देणे आहे. संपर्क 98 50 16 39 07.